आई, यावेळी रक्षाबंधनाला मी माझ्या माहेरी जात नाही. तुमची तब्येत पण ठीक नाही आणि माझं मन पण खूप बेचैन आहे. तुम्हाला या अवस्थेत एकटीला कशी सोडून जाऊ? मालतीताईंनी कुशी बदलली आणि म्हणाल्या, अगं सोनबाई, जरा थंडी वाजून आली आहे आणि तू तर अशी घाबरली आहेस जणू मी हे जगत सोडून निघाले आहे. मी अजून एवढी म्हातारी पण झाली नाही की तुम्हाला सोडून जाईन. जा श्वेता, तू तुझ्या माहेरी जा. तुझे तिन्ही भाऊ तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. तू तर त्यांची लाडाची एकुलती एक बहीण आहेस ना. तू सकाळीच जा आणि संध्याकाळपर्यंत घरी परत ये. आज लग्नानंतर पहिल्यांदा तुझ्या भावांनी तुला फोन करून बोलावलं आहे. तू गेली नाहीस तर त्यांना खूप वाईट वाटेल. आणि तसंही उद्या माझ्या दोन्ही मुली रक्षाबंधनाला घरी येणार आहेत. तू निश्चित होऊन जा. मी घरातली सगळी कामं करेन. तेवढ्या श्वेताचा नवरा राघव घरी आला आणि म्हणाला, श्वेता, तू माहेरी जाणार आहेस ना, म्हणून मी तुझ्या माहेरी देण्यासाठी मिठाई आणि राख्या घेऊन आलो आहे. तुझे भाऊ तुझ्या आतुरतेने वाट बघत असतील. श्वेता थोडी दचकली आणि म्हणाली, अहो, एवढ्या मिठाई तुम्ही कशासाठी घेऊन आला आहात? मी तर विचार करत होते की यावेळी माहेरी नको जायला. आईंची तब्येत पण ठीक. तिचं बोलणं पूर्ण होण्याअगोदरच तिची सासू म्हणाली, आता जर माझा मुलगा स्वतः मिठाई आणि राख्या घेऊन आला आहे तर तुला तर जायला पाहिजे. आणि तसंही मी काही मरणार नाही. थोडी थंडी तर वाजून आली आहे. दुसऱ्या दिवशी श्वेता सकाळी सकाळी तिच्या माहेरी गेली. खरं तर मालतीताईंना त्यांच्या सुनेच्या भावाचं देणं घेणं चांगलंच माहीत होतं. ते त्यांच्या बहिणीला मोकळ्या हाताने कधीच पाठवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचे एकमात्र मिशन बनलं होतं. काहीही कारण काढून सुनेला माहेरी पाठवायचं. त्या कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या सुनेला माहेरी पाठवत असायच्या. तोंडावर तिच्याशी गोड बोलून म्हणायच्या, श्वेता, जा जरा जाऊन फिरून ये, तुझं मन रमेल. पण मनातल्या मनात हिशोब चालू असायचा. श्वेता माहेरातून येताना काय काय घेऊन येईल त्याचा. जर यावेळी तिने एखादा सोन्याचा दागिना आणला तर चांगलंच होईल. येणारा प्रत्येक सण मालतीताईंसाठी लॉटरी असायचा. श्वेताची सासू मालतीताई काही साधीसुधी सासू नव्हती. ती पण पूर्ण कटकारस्थानी होती. मनात प्रेम कमी आणि हिशोब जास्त असायचा. त्यांना चांगलंच माहीत होतं की श्वेता एक श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी आहे. तिने तिची श्रीमंती सोडून राघवसारख्या सर्वसामान्य मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे ती काही पैसा दागिना न आणता फक्त अंगावरच्या कपड्यावर आली होती. हीच गोष्ट मालतीताईंना खटकत होती. ना पैसा आणि नाही दिखावा, पण श्रीमंत सून तर अडकली होती. त्यामुळे त्यांनी विचार केला की चला, रक्षाबंधनाच्या निमित्ताने तरी लग्नातली भरपाई करून घ्यावी. म्हणून त्या तिला माहेरी जाण्यापासून कधीच थांबवत नव्हत्या. उलट तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी मागे लागलेल्या असायच्या. म्हणायच्या, पण येताना गिफ्टची पिशवी विसरून येऊ नकोस. काही वर्षापूर्वी जेव्हा राघव कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हा त्याची ओळख श्वेतासोबत झाली होती. ती एका श्रीमंत घरातली लाडाची एकुलती एक मुलगी होती. तिने लहानपणापासून कधीच दुःख बघितलं नव्हतं. नोकर मागे पुढे फिरत असायची. कायम गाडीतून येत जात असायची. पण जेव्हा तिला राघव आवडायला लागला त्याच्यापुढे पैसा, श्रीमंती सगळं तुच्छ वाटायला लागलं. राघव एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा होता. पण त्याचा समजूतदारपणा, प्रामाणिकपणा आणि त्याची स्वप्न बघून श्वेता त्याच्या प्रेमात पडली. जेव्हा तिच्या घरातल्या लोकांना हे समजलं तेव्हा वादळ आलं होतं. तिचे भाऊ म्हणाले, तू त्या घरात नाही राहू शकत. पण राघवसाठी श्वेतानं सगळं काही सोडलं. तिने आई वडील, भाऊ, त्यांची श्रीमंती सगळं काही सोडलं आणि पळून राघवसोबत लग्न केलं. मालतीताई त्यावेळी काही बोलल्या नाहीत, कारण त्यांच्या मुलाची पसंत होती. कुठे ना कुठे त्यांना या गोष्टीचा गर्व होता की त्यांच्या मुलासाठी त्या मुलीने एवढा मोठा त्याग केला आहे. लग्नानंतर 5-6 महिने तिच्या भावांनी तिच्याशी कुठलाही संपर्क केला नाही. पण जेव्हा रक्षाबंधन जवळ आलं तेव्हा तिच्या भावांचा सगळा राग विरघळून गेला. शेवटी रक्ताचं नातं होतं. एक दिवस ते त्यांच्या मुलीला परत आपले मानतील आणि ही तीच संधी होती ज्यावर मालतीताई डोळा ठेवून बसल्या होत्या. जेव्हा नाती सुधारतील तेव्हा त्या त्यांचा हक्क वसूल करून घेतील. लग्नात जरी काही मिळालं नसलं तरी हळूहळू सणाला मिळणाऱ्या गिफ्टमधून त्या वसूल करून घेतील. रक्षाबंधन दिवशी श्वेता माहेरी पोचली.
दार उघडता समोर तिची आई, वडील आणि तिन्ही भाऊ स्वागत करायला उभे होते. जशी श्वेता दादा म्हणाली, तिचे भाऊ सगळा राग विसरून गेले. तक्रार, राग एका क्षणात गायब झालं. सगळ्यांनी तिला मिठी मारली. जणू त्यांची हरवलेली गोष्ट त्यांना परत मिळाली होती. घरातल्यांना बघून श्वेता रडायला लागली. तिची आई पुढे आली आणि म्हणाली, बाळा, तू आमची राजकुमारी आहेस आणि कायम राहणार आहेस. जे झालं ते तुझ्या नशिबात होतं. नंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला. तिने तिच्या सगळ्या भावांना राख्या बांधली. तिच्या भावांनी तिला खूप गिफ्ट दिली. कोणी साडी दिली, तर कोणी बंद पाकिट, तर कोणी सोन्याचा दागिना. ते म्हणाले, तू आमची एकुलती एक बहीण आहेस. एका मिनिटात श्वेताच्या समोर गिफ्टचा ढीग लागला. त्यांचं प्रेम बघून श्वेताचं मन भरून आलं. श्वेताचे खरे गिफ्ट तिच्या भावांचं परत मिळालेलं प्रेम आणि आपलेपणा होता. संध्याकाळी श्वेता एक मोठी बॅग घेऊन सासरी परत आली. तिची सासू गिफ्ट बघून फार खुश झाली आणि बघतच राहिली. ती डोळे बंद करायचं विसरून गेली. त्या लगेच गोड बोलत म्हणाल्या, अगं श्वेता, तू खूप थकली असशील. आण ती बॅग माझ्याकडे. तू जाऊन फ्रेश होऊन ये आणि आमच्या सगळ्यांसाठी चहा बनव. सकाळपासून माझ्या मुली घरातली कामं करून थकल्या आहेत. श्वेता हसून म्हणाली, हो आई, आत्ता बनवते. असं म्हणत ती किचनमध्ये गेली. ती गेल्यानंतर तिच्या दोन्ही नंदा तिच्या गिफ्टच्या बॅगवर अशा तुटून पडल्या जणू एखादा खजाना सापडला आहे. तिच्या मोठ्या नंदेने दीपाने एक एक गिफ्ट बाहेर काढायला सुरुवात केली. त्यातल्या साड्या, दागिने, परफ्यूम, बांगड्या, बंद पाकिट बघून त्यांचे डोळे मोठे झाले. तिची धाकटी नंद शीतल म्हणाली, ताई, या बघ, सोन्याच्या बांगड्या आहेत. आणि ही साडी किती ब्रँडेड आहे. वहिनीचे भाऊ किती श्रीमंत आहेत. तेवढेच श्वेता चहा घेऊन बाहेर आली. तशी तिची सासू म्हणाली, हे बघ श्वेता, या सोन्याच्या बांगड्या माझ्या थोरल्या मुलीला दीपाला दे. आणि ती साडी आणि तो नेकलेस माझ्या शीतलला. आणि ज्या ज्या गोष्टी तुला आवडल्या आहेत त्या माझ्यासाठी बाजूला ठेव. श्वेताने चहाचा ट्रे टेबलवर ठेवला, मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, आई, त्या सगळ्या वस्तू माझ्या भावांनी मला खूप प्रेमाने दिल्या आहेत. यावर दुसऱ्या कुणाचा हक्क नाही. तुमच्या मुलींना जे द्यायचं आहे ते तुम्ही तुमच्याकडून घेऊन द्या. माझ्या वस्तू वाटत बसू नका. एवढा ऐकताच थोरल्या नंदेचा पारा चढला. ती रागात उठली आणि पाय आपटत तिच्या खोलीत जाऊन रुसून बसली. तिने दार एवढ्या जोरात आपटलं जणू तिच्या बहिणीने तिचा खजाना हिसकावून घेतला आहे. राघव ऑफिसमधून आल्यानंतर बहिणींकडून राखी बांधून घेण्यासाठी आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, चल ताई, लवकर राखी बांधून घ्या. मला खूप भूक लागली आहे. त्याची आई लगेच म्हणाली, काय रे राघव, तुझ्या बायकोच्या बांगड्या, साडी माझ्या मुलींच्या भावनांच्या पेक्षा जास्त महत्त्वाचं झालं आहे का? तुला माहीत आहे ना, दीपाचं मन किती नाजूक आहे. तिला कोणी नाही म्हटलं की लगेच तिच्या मनाला लागतं. त्या टोमणा मारत म्हणाल्या, तुझ्या बहिणीने काय मागितलं होतं? फक्त सोन्याच्या बांगड्या, त्या पण तुझ्या बायकोला आपलं समजून. पण तुझ्या बायकोने त्यांच्या मनाचा विचार न करता स्पष्ट नकार दिला. जणू माझ्या मुली भीक मागत आहेत. त्या पुढे म्हणाल्या, माझी नाजूक मुलगी मागच्या 2 तासांपासून उपाशी आहे. तिने साधा पाण्याचा एक घोट पण घेतला नाही. तिचा बीपी लो झाला आहे. बिचारी गरोदर आहे आणि तुला राखीचं पडलं आहे. अरे, दीपाने कुठली तिची संपत्ती मागितली होती? फक्त बांगड्या तर मागितल्या होत्या आणि त्यासाठी पण तिला ऐकून घ्यायला लागलं. राघव तर दोन्ही पार्टींच्या मध्ये अडकला होता. एकीकडे आईचा मोठा आवाज तर दुसरीकडे बायकोचा राग. कुणाची बाजू घ्यायची, कुणाचं ऐकायचं त्याला काहीच कळत नव्हतं. बायकोची बाजूने बोलला तर आई चिडत असायची आणि आईची बाजू घेतली तर बायको नाराज होत असायची. तो एखाद्या गुन्हेगारासारखा मध्ये उभा होता. तो मनात विचार करत होता, देवा, हे रक्षाबंधन आहे की नात्यांची अग्निपरीक्षा? थोडी हिंमत करून राघव म्हणाला, आई, हा राखीचा सण आहे. श्वेताजवळ ज्या वस्तू आहेत त्या तिच्या भावांनी खूप प्रेमाने तिला गिफ्ट दिल्या आहेत. माझ्या बहिणींना गिफ्ट द्यायची जबाबदारी माझी आहे. पण कुणाच्या गिफ्टवर असा हक्क दाखवणं चुकीचं आहे. हे ऐकून त्याची आई डोळे मोठे करून म्हणाली, वा राघव, तू पण लग्न झाल्यानंतर बदलला आहेस. बायकोच्या प्रेमात एवढा बुडाला आहेस की आईला आणि बहिणींना विसरून गेलास.
तुझ्या बायकोला तिच्या भावाने दिलं आहे म्हणजे ते श्वेताचं झालं आणि बायकोच्या प्रत्येक गोष्टीवर नवऱ्याचा हक्क असतो. दीपाला तिच्या बांगड्या आवडल्या म्हणून काय झालं? ती तिची वहिनी आहे, त्या नात्याने दिल्या असत्या, कुठे सारखी सारखी मागणार होती. राघव गप्प उभा होता. इकडे आड तिकडे व्हीर अशी त्याची अवस्था झाली होती. त्याने श्वेताकडे बघितलं. तिच्या डोळ्यात प्रश्न दिसत होते आणि आईच्या तोंडातून ज्वालामुखी बाहेर येत होता. मालतीताई म्हणाल्या, श्वेता, प्रत्येक गोष्टींवर हक्क दाखवणं गरजेचं आहे का? त्यासाठी मग कुणाचा जीव गेला तरी चालेल. शेवटी बिचाऱ्या श्वेताने मनात नसताना पण तिच्या वस्तू नंदांना देऊन टाकल्या. तेव्हा कुठे त्या दोघींनी भावाला राखी बांधली. दीपा आनंदात नाचत होती. सगळे खूप आनंदात होते, पण श्वेताचे मन खूप अस्वस्थ होते. तिला भावांनी प्रेमाने दिलेल्या वस्तू स्वतः घालायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी तिच्या नंदा त्यांच्या घरी निघून गेल्या. 1 महिन्यानंतर अचानक श्वेताची तब्येत बिघडली होती. चेहरा फिका पडला होता. तिची सासू खूप प्रेमाने म्हणाली, काय झालं श्वेता? खूप उदास दिसत आहेस. माहेरची आठवण येत आहे का? नंतर स्वतः म्हणाल्या, चल असू दे, मी राघवला तुला तुझ्या माहेरी सोडायला सांगते. उदास बसू नकोस. श्वेता, मनात आलं की माहेरी भेटायला जात जा. पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं झालं होतं. जर सून माहेरी गेली तर काही ना काहीतरी घेऊन येणार, मोकळ्या हाताने येणार नाही. आईचं बोलणं ऐकून राघव बाहेर आला आणि म्हणाला, आई, गोष्ट माहेरी जायची नाही. नंतर बायकोकडे बघून म्हणाला, आई, ती तुला स्वतः सांगेल. श्वेता आनंदात हळू आवाजात म्हणाली, आई, मी गरोदर आहे. ही गोड बातमी ऐकून मालतीताई खूप खुश झाल्या. त्यांनी देवाचे आभार मानले आणि म्हणाल्या, एवढी आनंदाची बातमी माझ्यापासून लपवून ठेवली? अगं, तुझ्या नंदेला दीपाला पण 7वा महिना चालू आहे आणि तू पण गोड बातमी सांगितलीस. या घरात आनंदच आनंद येणार आहे. त्यांच्या डोक्यात परत विचारांचं चक्र सुरू झालं. त्या उठल्या आणि खोलीत गेल्या. श्वेताच्या आईला फोन केला आणि म्हणाल्या, नमस्कार श्वेताच्या आई, तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे. तुम्ही आजी होणार आहात. त्यामुळे श्वेता सारखी सारखी माहेरी येऊ शकणार नाही. आता तुम्ही तिची आई आहात, मग तुम्हाला चांगलेच माहीत असेल तुमच्या मुलीला काय काय खायला आवडतं ते. तिच्या आवडीच्या काही गोष्टी पाठवून द्या. तुमचं पण काहीतरी कर्तव्य बनतं ना. मला जास्त काम होत नाही, नाहीतर मीच तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायला घातले असते. तुम्हाला सांगायला त्रास होत आहे, पण काय करू, श्वेताचा त्रास मला बघवत नाही. इकडे श्वेताच्या आईला मालतीताईंचं बोलणं ऐकून जरा विचित्र वाटलं, पण नंतर म्हणाल्या, ठीक आहे, मी पाठवून देते. काही वेळाने श्वेता तिच्या खोलीतून बाहेर आली आणि बघितलं तर तिची सासू खूप आनंदात बॅग उघडत होती. त्यात एक साडी, तुपाचे 2 डबे, काजू, बदाम आणि एक बंद पाकिट ठेवलेलं होतं. हे सगळं बघून मालतीताई खूप खुश झाल्या. त्या म्हणाल्या, वा, सुनबाईच्या पोटात बाळ काय आलं, ते तर घरात बरकत घेऊन आलं. हे सगळं श्वेताच्या आईने मुलीसाठी पाठवून दिलं होतं. ते बघून श्वेता म्हणाली, आई, हे सगळं काय आहे, एवढं सगळं सामान? तिची सासू हसून म्हणाली, अगं सुनबाई, हे सगळं सामान तुझ्या माहेरातून आलं आहे. तू आई होणार आहेस ना, त्या आनंदात. तुझ्या माहेरच्या लोकांना तुझी खूप काळजी आहे. किती प्रेमानं पाठवलं आहे हे सगळं. नंतर तिची सासू खूप चालाखीने म्हणाली, पण श्वेता, तू हे एवढं जास्त एकटी खाऊ शकत नाहीस ना, म्हणून मी विचार केला यातलं थोडंसं सामान माझ्या मुलीला पाठवून द्यावं. अरे राघव, हे सगळं सामान गाडीत ठेवून ये, मी दीपाला भेटायला तिच्या घरी जात आहे. श्वेताच्या माहेरातून आलेल्या सामानातून थोडं सामान मुलीला घेऊन जाते. नंतर स्वतःशी बडबडत म्हणाल्या, चला, माझ्या मुलीचं नशीब उघडलं. वासुनबाई, तू आई व्हायची बातमी काय दिलीस, माझ्या मुलीचे नशीब पण चमकलं. असं म्हणत त्या मुलीच्या घरी निघून गेल्या. श्वेता विचार करायला लागली की तिने अजून ही बातमी तिच्या माहेरी सांगितली पण नव्हती. मग एवढं सगळं अचानक सामान कसं काय आलं? नक्कीच आईंनी सांगितलं असणार. त्यांची नजर तर माझ्या माहेराच्या सामानावर असतेच. त्यांचे लालच स्पष्ट दिसत असतं. रात्री श्वेता झोपली होती, पण झोप डोळ्यापासून खूप लांब होती. तिने नवऱ्याकडे तोंड फिरवलं आणि हळू आवाजात म्हणाली, राघव, हे सगळं ठीक आहे का?
मी आई होणार आहे आणि माझ्या गोष्टींवर पण तुमच्या बहिणीचा हक्क दाखवत आहेत. मी माझ्या माहेरच्या सामानावर पण हक्क दाखवू शकत नाही का? प्रत्येक वेळीचं हे रडगाणं ऐकून ऐकून राघव थोडा चिडून म्हणाला, श्वेता, तुला आईचा स्वभाव तर माहीतच आहे ना. जर मी काही बोलायला गेलो तर उलट्या 100 गोष्टी ती मला ऐकवायला सुरुवात करेल. त्यामुळे घरात जसं चालू आहे ते चालू दे. तू या सगळ्यात अजिबात मला अडकवू नकोस. माझं डोकं खराब करू नकोस. झोपू दे मला. असं म्हणत तो तोंड फिरून झोपला. आठवड्यानंतर दीपाचा मालतीताईंना फोन आला. ती म्हणाली, आई, आजकाल मला काही कामच होत नाही. एवढं मोठं कुटुंब आहे. मी काम करून करून थकून जाते आणि तुझा जावई घरात काम करायला एक कामवाली पण लावत नाही. तुला माझ्या घरची परिस्थिती माहीत आहे ना. मुलीचं बोलणे ऐकून त्यांच्या मनातले आईचं प्रेम जागं झालं. त्या म्हणाल्या, दीपा बाळा, तू काळजी करू नकोस. तुझी आई आत्ता काहीतरी जुगाड करेल. असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला आणि डोक्यात विचार चालू झाले. त्यांच्या डोक्यात एक प्लॅन आला. त्यांनी श्वेताच्या भावाला माहेरी फोन केला आणि म्हणाल्या, अरे नितीन, तुझी बहीण या दिवसात उलट्या करून करून खूप थकून जाते. तिला घरातली कामं करायची अजिबात इच्छा होत नाही. मी तिला म्हणाले पण आपण घरात काम करायला एक बाई ठेवू. त्यामुळे तुझी मदत होईल. पण बहुतेक पैशांच्या तंगीमुळे ती नकार देत असेल. आता मला कळतच नाही मी काय करू. तिला कसं समजावू. या सगळ्यातून तूच काहीतरी मार्ग काढ. तिचा भाऊ घाबरून म्हणाला, काय, श्वेता ठीक तर आहे ना. मी उद्याच एक कामवाली पाठवून देतो. ती तिची मदत करेल. मालतीताई लगेच म्हणाल्या, पण पैसे? नितीन म्हणाला, काकू, तुम्ही पैशांची काळजी करू नका. मी तिचा पगार देत जाईन. हे ऐकून मालतीताई खूप खुश झाल्या. पण खरा प्लॅन यानंतर सुरू झाला. दुसऱ्या दिवशी ती कामवाली घरी आली. तिने त्यांच्या घरातली थोडीफार कामं केली आणि नंतर मालतीताई म्हणाल्या, कमला, तू माझ्या मुलीच्या दीपाच्या घरी काम करायला जा. इथे जवळच घर आहे तिचं. तिला तुझी खूप गरज आहे. कमला म्हणाली, हो मॅडम. असं म्हणत ती दीपाच्या घरी गेली. दीपाची मज्जाच झाली. आता तिच्या घरातली सगळी कामं कामवाली करत होती. तिला सगळं आयतं मिळायला लागलं होतं आणि त्या कामवालीचा पगार श्वेताचा भाऊ देणार होता. दीपा म्हणाली, वा बाई, तू तर कमालच केलीस. एका बाणात 2 पक्षी मारले. कामवाली पण मिळाली, ती पण एकही पैसा खर्च न करता. श्वेता बहिणीच्या भावाला तू कसे बोटावर नाचवले. काय मूर्ख बनवलं तू त्याला. असं म्हणत ती जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली, आई, आता मी पण राणी बनले. इकडे श्वेता पाणी पिण्यासाठी किचनमध्ये येत होती. येताना सासूच्या खोलीतून आवाज कानावर पडला. दार थोडं उघडं होतं म्हणून श्वेता तिथेच उभी राहिली. तिची सासू मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. दीपा हसून म्हणाली, आई, बहिणीच्या निमित्ताने जे सामान तुमच्या घरी येत असतं त्यातलं अर्ध सामान तर माझ्या घरी येत आहे. तिची आई हसून हळू आवाजात म्हणाली, काय करू दीपा, सगळे सुनांच्यापासून लांब राहतात. पण मी माझ्या मुलीचे घर भरण्यासाठी तर सुनेला जवळ केलं आहे. असं म्हणत दोघी मायालेकी हसायला लागल्या. श्वेताने दारात उभं राहून दोघी मायालेकींचं सगळं बोलणं, त्यांचा चालाकपणा ऐकला होता. तिचे डोळे रागाने लाल झाले. मनात वादळ उठलं होतं. तिने स्वतःलाच एक वचन दिलं होतं की आता त्यांची चाल त्यांच्यावर उलटणार. आईंना आता असा धडा शिकवणार आहे की यापुढे सुनेच्या कपड्यांवर आणि दागिन्यांवर नजर ठेवण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करतील. माझ्या माहेरच्या वस्तू ज्या मुलीला वाटायची आवड आहे ना, आता ती कायमची बंद. श्वेता आता गप्प बसणार नव्हती. हिशोब बरोबर करणार होती. काही दिवसांनी तिची सासू म्हणाली, श्वेता, अगं दिवाळी आली आहे ना. तुझ्या आईने तुला माहेरी बोलावलं आहे ना. मग तू माहेरी जा. कारण तुझ्या माहेरातून खूप गिफ्ट मिळतात. त्यावेळी आमचा पण जरा विचार कर. तुझ्या दोन्ही नंदा येणार आहेत. त्यांना पण आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे. तुझ्या आई जे कानातलं देणार आहे ते मी माझ्या धाकट्या मुलीला देणार आहे. त्यामुळे ते आल्या माझ्या हातात पॅक करून दे. मिठाईमध्ये कमीत कमी 3 व्हरायटी पाहिजेत आणि त्यासोबत बेसनाची लाडू पण पाहिजेत. सगळं काही भरपूर घेऊन ये. कमी पाडायला नको. समजलं का तुला.
साड्या तर तू सगळ्यांसाठी घेऊनच येशील ना? हे सगळं ऐकून श्वेताच्या तळपायाच्या मस्तकात गेली. ती मनातल्या मनात बडबडत म्हणाली, यावेळी आईंना मी असं उत्तर देणार आहे की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील आणि नंदेंचे तोड मिठाईने गोड होण्याऐवजी कडू होईल. सोन्याचा दागिना, साड्या तर सोडाच, यापुढे काहीही मागण्याची त्यांच्यात हिंमत होणार नाही. यांनी मला गिफ्टचे दुकान समजलं आहे ना. यावेळी मी माहेरी जाणार, पण आल्यावर या घरातलं वातावरण बदलून टाकणार. श्वेता दिवाळीच्या सणाला तिच्या माहेरी गेली आणि आठवड्यानंतर सासरी परत आली. तिच्या हातात मोठे मोठे बॉक्स आणि बॅग बघून तिच्या सासूचे डोळे चमकले. तिच्या नंदा अगोदरच घरात येऊन बसल्या होत्या. त्या श्वेताला घरात आलेलं बघून म्हणाल्या, अरे वा, आमची बहिणी घरी आली, काय काय घेऊन आली आहेस? मालतीताई मध्येच म्हणाल्या, अगं हो, जरा धीर धरा मुलींनो, मीच यावेळी श्वेताला जास्त घेऊन यायला सांगितलं होतं. बघा किती सामान घेऊन आले आहे माझी सून, लक्ष्मी आहे लक्ष्मी, असं म्हणत त्यांनी पहिला बॉक्स उघडला. त्यात फुटपाथवरच्या 100 रुपयांच्या साध्या साड्या होत्या आणि रस्त्यावर मिळणारे गळ्यातले आणि सोन्याचे पाने लावलेले कानातले होते. मिठाई तर खूप वास मारत होती आणि फळांचा तर जीव गेला होता. सगळी फळं काळी पडली होती. हे बघून तिची सासू भडकली आणि म्हणाली, तुझ्या आईने आणि भावांनी हे काय पाठवून दिलं आहे? त्यांना लाज वाटली नाही का? श्वेता हसली आणि म्हणाली, आई, माझ्या माहेरच्या लोकांनी जे दिलं आहे ते मी घेऊन आले आहे. आणि ताई, या साड्या, गळ्यातले, कानातले मी सगळं तुमच्यासाठी खूप प्रेमाने घेऊन आले आहे. प्लीज तुम्ही हे घ्यायला नकार देऊ नका. तिची मोठी नणंद दीपा म्हणाली, वहिनी, हे फालतू सामान आणि शिळी मिठाई मला नको आहे. श्वेता म्हणाली, प्लीज ताई, हे तुम्हाला घ्यायला लागेल, नाहीतर तुमचा BP लो होईल आणि तुम्ही चक्कर येऊन खाली पडाल. त्यात तुम्ही गरोदर आहात. शीतल रागात म्हणाली, वहिनी, मला तुझं सामान नको आहे. ते बघून माझं डोकं दुखायला लागलं आहे. श्वेता म्हणाली, मग ताई, त्या साड्या उशी म्हणून घ्या, खूप आराम मिळेल. तिची सासू आणि नंदा खूप चिडल्या होत्या, कारण श्वेता आता पहिल्यासारखी साधी सरळ राहिली नव्हती. ती आता चाल समजायला लागली होती आणि उलट उत्तर द्यायला लागली होती. तेवढ्यात तिथे कमला मावशी पण आली आणि रागात म्हणाली, मॅडम, माझा पगार कधी देणार आहे? तिला घरी आलेलं बघून मालतीताई म्हणाल्या, कमला, तू इथे का आली आहेस? आणि तुला पगार माझ्या सुनेचा भाऊ देणार आहे. हे ऐकून कमला म्हणाली की ते माझा पगार देणार नाहीत, त्यांनी तुमच्याकडून घ्यायला सांगितलं आहे. आता तुम्हीच मला पगार द्या, नाहीतर मी सगळ्या गावात ओरडून तुमची बदनामी करेन. सांगेन की महिनाभर काम करून घेतले आणि गरिबाचे पैसे बुडवले. हे ऐकून मालतीताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या म्हणाल्या, थांब, मी देते. असं म्हणत त्यांनी तिचा उरलेला सगळा पगार देऊन टाकला. मनातल्या मनात म्हणाल्या, अरे देवा, माझी सून तर माझ्यावरच भारी पडली. दुसरीकडे श्वेताच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. ती मनात म्हणाली, आता हिशोब पूर्ण झाला. श्वेताने माहेरी गेल्या गेल्या सगळी रामकहाणी तिच्या घरातल्या लोकांना सांगितली होती. तिच्या सासूचा लालचीपणा, नंदेचे हक्क दाखवणं आणि तिला मिळणारी गिफ्ट मागून घेणं, सगळं काही सांगितलं होतं. हे ऐकून तिचे भाऊ खूप चिडले होते. ते म्हणाले, यावेळी बहिणीला गिफ्ट नाही तर तिच्या सासूला त्यांच्या चालाकीचे उत्तर मिळणार आहे. त्यांनी श्वेताला गिफ्ट देण्याऐवजी त्याचे पैसे तिच्या खात्यात जमा केले आणि म्हणाले, तुझ्या मर्जीने तुला जे घ्यायचं आहे ते तू घे. श्वेताने खूप छान चाल खेळली. तिने 100 रुपयांच्या फुटपाथवरच्या साड्या, बाजारात मिळणारे गळ्यातले आणि कानातले आणि शिळी मिठाई विकत घेतली. सगळं अगदी व्यवस्थित पॅक करून घेतलं, म्हणजे दिसताना खूप छान दिसेल. एवढंच नाही तर त्या कामवाल्या मावशींना पण तिच्या बाजूनं करून घेतलं. तिला समजून सांगितलं की त्यांचा पगार तिच्या सासूकडून मागून घ्यायचा आणि जरा मोठ्या आवाजात बोलायचं. कमला मावशींनी पण तिने जसं सांगितलं अगदी तसंच नाटक केलं. त्या दोघींनी खूप छान नाटक उभं केलं. आता प्रत्येक वेळी श्वेता तसंच करत असायची. भावांकडून पैसे घ्यायची आणि सासूच्या स्वप्नावर पाणी फिरवत असायची. काही दिवसातच तिच्या सासूला कळून चुकलं होतं
की सुनेच्या माहेरातून गिफ्ट नाही तर फक्त झटका मिळणार. आता त्यांनी तिच्या वस्तूंवर नजर टाकायची बंद केली. आता सासू स्वतः बोलायची, श्वेता, आमच्यासाठी काही घेऊन येत जाऊ नकोस. श्वेता मनात म्हणाली, आता समजलं ना आई, सून काही गिफ्टचं दुकान नाही तर पूर्ण प्लॅनिंग डिपार्टमेंट नसतं. असं म्हणत ती गालातल्या गालात हसायला लागली.